दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विठुरायाच्या दर्शनाकरिता अमरावतीतून विशेष ट्रेनचे आयोजन करण्यात आलेले होते। आज जे आहेत हजारो वारकरी अमरावतीतून विठुरायाच्या दर्शनाकरिता पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत। अनेक वारकरी सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी जुडलेले आहेत। कशा पद्धतीची व्यवस्था होती, आज हजारो या ठिकाणाहून जे आहेत भावी भक्त पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत, काय सांगा? दरवर्षीप्रमाणे शासनाच्या वतीने येथे पंढरपूरच्या वारीकरिता रेल्वे प्रशासनाच्या वतीने दरवर्षी वारकऱ्यांकरता विशेष ट्रेन आयोजित केल्या जाते आणि बहुसंख्य वारकरी अमरावती जिल्ह्यामधील या पंढरपूरच्या वारीकरता या ट्रेननी पंढरपूरला जातात आणि त्यांची विशेष स्टेशनवर काळजी घेतल्या जाते। सर्वांचे येथे स्वागत करण्यात येतात आणि येथे फराळाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, सर्व प्रकारे व्यवस्था वारकऱ्यांची केल्या जाते। भजन कीर्तनाने आनंदाने येथे 2-3 तास प्रवाशांचं मनोरंजन होते आणि अशा वातावरणामध्ये जणू काही पंढरपूर अमरावतीलाच पंढरपूर आपल्या स्टेशनवर पंढरपूरची यात्रा असल्याचं असं चित्र या अकोली स्टेशनवर पाहायला मिळते। सर्व वारकरी सुखासमाधानाने आणि समृद्धीने पंढरपूरला जातात। सर्वांना येथे वारकऱ्यांना शुभेच्छा देण्याकरता सर्व अमरावतीचे नेते मंडळी, पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार वगैरे येथे उपस्थित राहतात। सर्वांचा प्रवास सुखाचा, आनंदाचा हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतात। अशा प्रकारे इथून सर्व प्रकारे व्यवस्था केल्या जाते। कुठून आले दादा आपण? मी अमरावतीवरून अकोली महादेवनगरमधून आलेलो आहे। काय सांगाल, आज अमरावतीवरून विशेष ट्रेन पंढरपूरकडे रवाना झालेली आहे, कशा पद्धतीची व्यवस्था होती या ठिकाणी? अमरावती अकोली रेल्वे स्टेशनहून विशेष ट्रेन दरवर्षी आयोजित केली जाते आणि इथं भरपूर लोक येतात आणि इथून सगळ्यांना भजन कीर्तन आनंदाने नाचून गाऊन इथून सर्व वारकरी इथून जातात आणि इथं फराळाचं, पाण्याचं आणि सगळ्या गोष्टीचं आयोजन केलेलं असते आणि आमदार खासदारसुद्धा इथे येतात आणि सगळ्यांचे बॅनर वगैरे लावून सगळ्या आषाढी एकादशीच्या आषाढी एकादशी दरवर्षी होत असते त्या हिशोबानं इथून सगळे वारकरी ट्रेननं शुभेच्छा देऊन सर्व वारकऱ्यांना इथून ट्रेननं रवाना केलं जाते। आणि विशेष करून इथं व्यवस्था म्हणजे पाण्याची, फराळाची आणि नाश्त्याची व्यवस्था केली जाते। इथं फळ वाटले जाते आणि इथून सर्व पक्षाचे पदाधिकारी इथे येतात आणि त्यांचं स्वागत करतात। दरवर्षी नियमितप्रमाणे जे आहेत अमरावतीवरून ट्रेन या ठिकाणी पंढरपूरकडे रवाना होतात, काय सांगाल, कुठून आले बाबा? आम्ही अंबाविहार अमरावती, माऊली गीतगंधा संच अंबाविहार अमरावती। आम्ही दरवर्षी इथे प्रवाशांना स्वागतासाठी आमच्या मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम आयोजित करतो आणि 3 तास आम्ही इथं अभंगवाणीचा कार्यक्रम चालत असते आमचा। आणि बाकी सर्वच नेते मंडळी प्रवाशांसाठी चहा, नाश्ता, पाण्याची बॉटल याची व्यवस्था करतात आणि सर्वांना अगदी आनंदमय वातावरणात इथून रवाना करतात। दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त अमरावती रेल्वे प्रशासनाच्या वतीने जे आहेत अमरावतीवरून पंढरपूरकडे दरवर्षी ट्रेन जी आहेत रवाना केल्या जात असते। आज अमरावतीवरून पंढरपूरकडे ट्रेन रवाना झालेली आहे। एकंदरीत जर सध्या अकोली रेल्वे स्टेशनवरचं चित्र जर पाहिलं तर हजारोंच्या संख्येनं सुद्धा या ठिकाणी नागरिकसुद्धा दाखल झालेले आहेत आणि आता ट्रेनची वाट पाहत या ठिकाणी थांबलेले आहेत। अनेक कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते, ज्या ठिकाणी वारीला चाललेल्या ज्या आहेत नागरिकांचं स्वागत करण्याकरिता हजारो नागरिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। संपूर्ण रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं। तसेच आमदार, खासदार असेल किंवा सर्व प्रशासकीय असेल, शासकीय असेल किंवा राजकीय नेते मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल होऊन या संपूर्ण वारीला जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्याकरिता या ठिकाणी दाखल होत असतात। पर्सनसोबत मी रोहित काळे, पाहत राहिलेस मराठी, अमरावती।